अगं स्वाती, सकाळचे 9 वाजले तरी अजून तू उठलेली नाहीस. आईने आवाज दिला. हा आई, अजून 5 मिनिटं, असं बोलत स्वातीने आपला चेहरा अर्धा उशीखाली लपवला. अगं 5 मिनिटं म्हणतेस, पण पुन्हा झोपून राहतेस. तुझ्या लग्नाला आत्ताच 1 महिना झाला आहे. आता सासरी वेळेचं भान ठेवायला शिक. हे ऐकून स्वाती थोडीशी खिन्न झाली. ती आईच्या घरी 2 दिवसांसाठी आली होती. केवळ माहेरी राहायचं म्हणून नाही, तर मन मोकळं करायलाच. कारण तिच्या मनात काहीतरी सलत होतं. तिच्या लग्नाला 1 महिना झाला होता. संग्राम, तिचा नवरा, सुशिक्षित, शांत, व्यवस्थित बोलणारा मुलगा होता. तो पहिल्या भेटीतच तिला आवडला होता. पण सासू रीना थोडी वेगळीच होती. तिला सर्व काही आपल्या हातात ठेवायचं होतं. स्वयंपाक कसा करायचा, कोणता करायचा, कोणते कपडे कधी घालायचे, कोणत्या वस्तू घरात कुठे ठेवायच्या, कोणत्या वेळी फोन करायचा, हे सर्व काही तिच्या मर्जीनुसार व्हावं असं त्यांना वाटत होतं. आणि नवीन असताना स्वाती प्रयत्न करत होती समजून घेण्याचा. पण तिच्या प्रत्येक छोट्या निर्णयावर आईचा हस्तक्षेप वाढत चाललेला होता. स्वाती, भाजीला मीठ कमी टाकलंस की काय? नाही आई, बरोबरच टाकले. अगं मी रोज करते ना, म्हणून सांगते. अजून थोडं जास्त टाकायला हवं. संग्रामला अशीच आवडते. मग स्वातीने काही न बोलता पुन्हा मीठ टाकलं. संग्राम काही म्हणाला नाही, पण प्रत्येक गोष्टीत सासूचा हस्तक्षेप तिला टोचत होता. कधी ती भांडी घासताना बोलायची, अगं किती साबण आणि पाणी वापरतेस? तर कधी स्वाती फोनवर बोलताना म्हणायची, तुझ्या आईला रोज रोज फोन करू नकोस. त्यापेक्षा घरात लक्ष ठेव आणि 4 गोष्टी शिकून घे. तेव्हा स्वातीला वाटायचं की हे माझंही घर नाही का? पण ती काही बोलू शकत नव्हती. कारण संग्राम नेहमी म्हणायचा, स्वाती, आईचं वय झाले, थोडं दुर्लक्ष करायला शिक. पण तिला बदलणं शक्य नाही. पण तिच्या मनात मात्र रोजचं ओझं हे वाढत चाललेलं होतं. रात्री उशिरा संग्रामने ऑफिसचं काम संपवून लॅपटॉप बंद केला. बाहेर अंधार होता, पण घरात एक वेगळाच निरूपणा होता. स्वाती स्वयंपाकघरात भांडी लावत होती. आई तिच्या खोलीत होती. संग्रामच्या आयुष्यात 2 स्त्रिया होत्या. एक ज्यांनी तिला जन्म दिला आणि दुसरी ज्यांनी त्याला पूर्णत्व दिलं होतं. पण या दोघींमध्ये शांतता क्वचितच असायची. त्या दोघींचं प्रेम खरं होतं, पण दोघींना आपली जागा गमवायची नव्हती. तेव्हा संग्रामला नेहमी वाटायचं की मी मध्ये का अडकतोय? आईचं बोलणं ऐकलं तर स्वातीचं मन दुखवायचं, आणि स्वातीला आधार दिला तर आईला वाटते की माझा मुलगा आता हातातून निसटून चालला आहे. पण त्या 2 प्रेमामध्ये संग्राम मात्र तुटत चालला होता. संग्रामच्या आईने बाबांच्या निधनानंतर सगळं घर एकटीने सांभाळलेलं होतं. शिस्त, परंपरा आणि प्रत्येक कामात तिची स्वतःची पद्धत एक वेगळी असायची. कारण ती म्हणायची, संग्राम, घर हे वाळूचं नाही, सिमेंटचं असावं. नियम हवेत, नाहीतर नातं कोसळतं. आणि हे सर्व संग्राम मांडायचा सुद्धा. पण स्वाती आल्यावर मात्र घरात बदल व्हायला लागला. ती हसत असायची, मनमोकळे बोलायची. पण काही दिवसांनी त्या फुलावर सावल्या पडल्या. संग्रामची आई तिच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू लागली. तेव्हा संग्राम विचारायचा, आई, तिला थोडं स्वतःचं करू दे ना. तर आई उत्तर द्यायची, मी काही चुकत नाहीये. तुला मी लहानपणापासून शिकवले. आता घराचा ताबा तिच्या हातात दिला तर सगळं बदलून जाईल. हे ऐकून संग्रामला काही सुचायचं नाही. तो गप्प बसायचा. आणि त्या गप्प बसण्याचे ओझं स्वातीच्या डोळ्यात दिसायचं. एके संध्याकाळी स्वातीच्या डोळ्यात अश्रू दिसले. संग्रामने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काही नाही, थोडं थकल्यासारखं वाटतंय. पण संग्रामला समजलं की हा थकवा शरीराचा नाही, तर मनाचा आहे. पण तो काही बोलू शकला नाही. तो गप्प राहिला. कारण त्याला वाटलं, जर मी बोललो तर आई दुखावली जाईल, आणि जर गप्प राहिलो तर स्वाती दूर जाईल. त्याच्या मनात वादळ आलं. एका बाजूला आईचं सांगणं, बोलणं होतं, तर दुसऱ्या बाजूला तिचं प्रेम, संसार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला तेव्हा घरात शांतता होती. स्वातीने नाश्ता केला. संग्राम नाश्ता करून ऑफिसला गेला. पण कामात मन नव्हतं. डोक्यात सतत आई आणि स्वातीचा प्रसंग फिरत होता. मग त्याने ठरवलं की संध्याकाळी घरी गेल्यावर दोघींशी बोलायचं. पण तो तेव्हा बोलू शकला नाही. त्या दिवशी स्वाती माहेरी आली होती. आईच्या मांडीवर डोकं टेकून ती म्हणाली, आई, मला सासरचं जगणं अवघड वाटते. प्रत्येक गोष्टीत सासू काहीतरी बोलतेच. मला माझं स्वतःचं जगायलाच मिळत नाही. मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. तेव्हा स्वातीच्या आईने तिचं डोकं कुरवाळलं. बाळा, प्रत्येक सासू आईच्याच नजरेतून बघावी. आजपर्यंत तिने तिचं घर ती स्वतःच्या हातांनी उभं केलं आहे, म्हणून ती घरं नियंत्रित करायला बघते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, घर जिवंत ठेवायचं असेल तर स्वतःचा सन्मान जपताना नाते देखील टिकवावं लागतं.
पण आई, मी गप्प राहिले की ती जास्त बोलते आणि काही बोलायला लागलं की मग संग्राम नाराज होतो. त्यावर तिची आई बोलते, मग एकच उपाय, बोलण्याची वेळ, शब्द आणि हेतू योग्य निवड करून बोल. ओरडून नाही, पण हसत बोलून तू तिचं मन जिंकू शकतेस. स्वातीला आईचे शब्द पटले, पण मनात कुठेतरी अस्वस्थता होतीच. 2-4 दिवसांनी स्वाती सासरी परत घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सासू नेहमीसारखीच स्वयंपाकघरात आली. भाजी तू करणार की मी? मीच करते आई, स्वाती म्हणाली. पण तुम्ही सांगा ना, संग्रामला कोणती भाजी जास्त आवडते? मी त्याच्यासाठी काही खास करू इच्छिते. सासू थोडी थबकली. अगं, त्याला भेंडीची भाजी आवडते. छान, मग आज आपण भेंडीची भाजी करूयात. आणि त्या दिवसापासून स्वातीने सासूला आई म्हणून वागवायला मनापासून सुरुवात केली. तिच्या प्रत्येक सल्ल्यात तिने टोमणे न शोधता काळजी शोधली. त्यामुळे सासू देखील हळूहळू बदलू लागली. ती म्हणायची, स्वाती, आज मी जेवण करते, तू संग्रामसोबत बाहेर फिरायला जा. हा बदल संग्रामला देखील जाणवला. तो म्हणाला, आई आणि तू इतकं छान जुळून घेताय, आता मलाही हलकं वाटते. पण संसारात शांतता फार काळ टिकत नाही. एके दिवशी स्वातीच्या आईचा फोन आला. बाळा, उद्या तुझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, जमलं तर ये. स्वातीने सासूला सांगितलं, आई, उद्या बाबांचा वाढदिवस आहे, मी थोडा वेळ माहेरी जाऊ का? सासूने भुया उंचवल्या. अगं, उद्या संग्रामच्या ऑफिसची पार्टी आहे, तू त्याच्यासोबत जायला हवं ना? आई, पण 1 तासासाठी घरी जाऊ का? नाही स्वाती, आधी घर, संसार, जबाबदारी, मग माहेर. यावर स्वाती शांत राहिली, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या रात्री संग्राम झोपला होता आणि ती रडत बसली होती. पहिल्यांदाच तिला वाटलं की मी इथे फक्त मुलगी नाही, एक बाई आहे, जी दररोज स्वतःला हरवते आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातीने ठाम निर्णय घेतला. ती सासूजवळ गेली आणि म्हणाली, आई, मी थोड्या वेळासाठी माहेरी जाऊन येते. बाबांचा वाढदिवस आहे आणि मला त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे. संग्रामच्या ऑफिसच्या पार्टीला तर मी जाईनच आणि मी संध्याकाळी परत लवकर घरी येईन. मग सासूने काही क्षण तिच्याकडे पाहिलं, तर तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आश्चर्य. तर ती म्हणाली, जा, पण वेळेवर परत ये. आता तो जा हा शब्द स्वातीसाठी परवानगीपेक्षा जास्त एक सन्मान होता. पहिल्यांदाच तिला जाणवलं की मी स्वतःसाठी उभी राहिली आहे आणि तरी देखील नातं तुटलं नाही किंवा सासूला राग येऊन ती काही वाईट देखील बोलली नाही. आणि स्वाती त्या दिवशी काही तासांसाठी माहेरी जाऊन आली आणि संग्रामच्या ऑफिस पार्टीला देखील वेळेत गेली. त्यामुळे सासू आनंदी आणि समाधानी होती. काही महिन्यांनी स्वातीच्या आईचा वाढदिवस होता. यावेळी सासूने स्वतःहून सांगितलं की स्वाती, तुझ्या आईचा वाढदिवस आहे ना, काहीतरी गिफ्ट घेऊन जा आणि संग्रामला सांग तो तिला सोडून येईल. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तुमचा हा बदल माझ्यासाठी खूप मोठा आहे. त्यावर सासू हसली. अगं, तुझ्या आईसारखीच मीही एक आई आहे. कधी कधी आईचं प्रेम हस्तक्षेप वाटतं, पण तेच प्रेम असतं. फक्त समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. संग्राम आणि स्वातीचा संसार आता स्थिर झाला होता. दोघे काम करत हसत चांगले जगत होते. तर सासूही आता त्यांच्यासोबत मैत्रिणीसारखी होती. एक दिवस संध्याकाळी सगळे चहा घेत बसले होते. सासू म्हणाली, स्वाती, तू आल्यापासून घराला जिवंतपणा आला आहे. आधी मी हे सर्व काही माझ्या हाताने करायचे ठरवलं होतं, पण तू शिकवलंस की नातं म्हणजे नियंत्रण नाही, विश्वास आहे. स्वाती म्हणाली, आई, तुम्ही शिकवलंत की गप्प राहणं हे नेहमी कमजोरी नसतं, कधी ते नातं टिकवायचं शस्त्र असतं. त्यावेळी संग्रामने दोघींच्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाला, मला वाटतं आता माझ्या आयुष्यात 2 आई आहेत. एक जन्मदात्री आई, जिने आयुष्य शिकवणारी आहे. तेव्हा सर्वांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे, प्रेमाचे आणि समजुतीचे अश्रू होते. स्वातीने स्वतःसाठी उभे राहून आपलं नातं जपलं होतं. संग्रामने दोघींकडे पाहिलं. एकीने दिलं शिकवण तर दुसरीने आदर दिला होता. एके दिवशी संग्राम ऑफिसमधून रात्री परत आला आणि बघितलं की दोघी सोफ्यावर बसून चहा घेत होत्या. आई काहीतरी सांगत होती तर स्वाती हसत होती. तो थोडा दूर उभा राहिलेला होता. किती सुंदर दिसत आहे ते दृश्य. आईच्या चेहऱ्यावर समाधान आणि स्वातीच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. त्या क्षणी त्याला जाणवलं की मी कधीच त्यांच्यामध्ये नव्हतो. मी फक्त त्यांच्या प्रेमाच्या अंतराला दुवा बनायला हवं होतं. काही दिवसांनी सगळेजण बसले होते. संग्राम तेव्हा म्हणाला, आई, स्वाती, मी काही सांगू का? दोघी त्याच्याकडे पाहू लागल्या. त्याला वाटतं मी दोघींच्या भावना समजायला उशीर केला आहे. आई, स्वातीला तुझं प्रेम नियंत्रणासारखं वाटलं, पण तुझं उद्दिष्ट फक्त आमचं घर मजबूत ठेवणं इतकंच होतं. आणि स्वाती, तूही तुझ्यात मर्यादेत राहून आदर दिलास, संयम ठेवून नातं जपलं, त्यासाठी तुझं मन मोठं आहे. तेव्हा आई म्हणाली, संग्राम, कधी कधी आई मुलाला गमावण्याच्या भीतीने कठोर बनते, पण स्वातीने दाखवलं की प्रेमाने मन जिंकता येतं.
तर स्वाती म्हणाली, संग्राम, तुम्ही दाखवलंत की आईच्या मनात केवळ हस्तक्षेप नसतो, तर काळजीचा तो आवाज असतो. त्या दिवशी संग्राम पहिल्यांदा मनापासून शांत समाधानी झाला होता. असाच काळ पुढे सरकत गेला. आई आता स्वातीसाठी सल्लागार होती, निरीक्षक नाही. दोघी एकत्र बाजारात जायच्या, स्वयंपाकाच्या नवीन रेसिपी शोधायच्या. संग्राम ऑफिसहून परतल्यावर संग्रामच्या आयुष्यात दोन्ही मार्ग होते, पण त्याने समजुतीचा मार्ग निवडला आणि म्हणूनच त्याचं घर प्रेमात, सन्मानात आणि शांततेत टिकून राहिलं. आईचा हस्तक्षेप जर समजुतीने घेतला तर ते नातं तोडणारा नाही तर जोडणारा ठरतो. कारण प्रत्येक आईच्या बोलण्यात हस्तक्षेप नसतो. कधी तो फक्त काळजीचा, भीतीचा आणि प्रेमाचा आवाज असतो. कधी-कधी आईचा हस्तक्षेप आपल्याला श्वास गुदमरणारा वाटतो, पण जेव्हा आपण तिच्या मनात डोकावतो तेव्हा दिसतं ती फक्त आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. समजूत आणि संवाद हे कोणत्याही नात्याचं औषध असतं. स्वाती आणि तिच्या सासूच्या नात्याने हे सिद्ध केलं की आईचा हस्तक्षेप जर समजुतीने घेतला तर तो नात्याचा बळ ठरतो, ओझं नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.